श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करूया व्हिडिओला सुरू. तर बघा, आज आहे कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमा आणि आज आपल्याला संध्याकाळी कापूरसोबत अशी ही एक वस्तू जाळायची आहे, ज्यामुळे आपल्या घरातील सर्व दोष, अडचणी, संकट हे तर दूर होतीलच, त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जे 7 पिढ्यांचं दारिद्र्य आहे ते सुद्धा नष्ट होऊन जाईल. इतका हा प्रभावशाली उपाय आहे आणि हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे. हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची सर्व माहिती मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली जाईल. पहा, अडीअडचणी ह्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये असतात आणि ह्या अडचणी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत सर्वांच्या जीवनामध्ये असतात आणि असं कोणतंच घर असं सापडणार नाही तर 100रातून एखादं घर असं असेल की ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी नाही किंवा संकट नाहीत किंवा मग त्या घरावर कोणत्याही प्रकारचे दुःख नाही. तर पहा, आपल्या प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही दुःख हे असतंच, त्यामुळे आपल्याला भरपूर सारा पैसा हा बाहेर खर्च करावा लागतो. काय होतं, आपल्या घरामध्ये कमाई कमी असते आणि आपला खर्चच जास्त होतो. तर अशा वेळेस बघा, आपण अशा काही विशिष्ट तिथी असतात ना, पौर्णिमा झाली, त्याचबरोबर अमावस्या, एकादशी, चतुर्थी, अशा बऱ्याचशा विशिष्ट तिथी असतात, शनिवार असतो. तर ह्या दिवशी आपल्याला असे काही जर आपण उपाय आपल्या घरामध्ये जर केले तर आपल्या घरामधील जी नकारात्मकता आहे तर ती बाहेर निघून जाते आणि पहा, आपल्या घराला जे दोष लागलेले आहेत, अडचणी आहेत, ते दूर झाले की आपल्या घराची प्रगती होते. घरामध्ये भरपूर साऱ्या सकारात्मक गोष्टी असतात, हे सर्वांनाच माहीत आहे आणि घरामधली जी नकारात्मकता दूर करण्याचं काम कापरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात असतं आणि आपण जर भीमसेनी कापूर वापरला तर भीमसेनी कापूर हा वनस्पतीपासून बनलेला आहे, त्यामुळे त्या कापरामध्ये खूप सारी शक्ती असते आणि ती नकारात्मकता बाहेर काढण्याचं काम करत असते. आज बघा, त्रिपुरारी पौर्णिमा आहे, त्यामुळे प्रत्येकाने शंकराच्या मंदिरात नक्कीच जायचं आहे. शंकराच्या मंदिरात गेल्याच्या नंतर शंकर भगवानांवरती आपल्याला अभिषेक करायचा आहे, अष्टगंध, चंदन वगैरे त्यांना अबीर वगैरे लावायचा आहे, त्याचबरोबर मनोभावे नमस्कार करायचा आहे. जे अभिषेक केलेलं पाणी आहे थोडंसं आपल्याला पकडून घरी आणायचं आहे, ते आपल्या मुख्य दरवाजावरती घरामध्ये शिंपडायचं आहे आणि थोडंसं आपण ग्रहण देखील करायचं आहे, बेलपत्र अर्पण करायचं आहे. तर बऱ्याच तुम्ही मंदिरात जाणारच आहात तर मंदिरामध्ये तुम्ही 5 दिवे दान करा. म्हणजेच काय की तुम्ही 5 दिवे तिथे लावा, 5 फुलं तिथे ठेवा, 5 दिवे तुम्ही मातीच्या पंत्या घेऊन जाऊ शकता किंवा मग तुम्ही कणकेचे 5 दिवे करून जरी नेले तरी चालतील, परंतु असे हे 5 दिवे आपल्याला शंकर भगवानांच्या मंदिरामध्ये लावायचे आहेत. असे छोटे छोटे उपाय आपल्याला नक्की करायचे आहेत. तर असे छोटे छोटे जर उपाय आपण केले ना, त्याच्यातून आपल्याला नक्कीच अनुभव भेटतो. हा अनुभव प्रत्येकाने नक्कीच घ्यायला पाहिजे, कारण मला हा अनुभव भरपूर आलेला आहे. कारण आपण काही उपाय जर घरामध्ये केले त्याचे फळ हे आपल्याला 100% मिळत असते. त्यामुळे जर तुम्ही श्रद्धेने, भावनेने जर तुम्ही उपाय केले तर त्याचे फळ तुम्हाला नक्की मिळणार आहे. तर बघा, आता आपल्याला कापरासोबत कोणती गोष्ट जाळायची आहे तर आपल्याला काय काय लागणार आहे बघा. कापराच्या वड्या आपल्याला घ्यायच्या आहेत, तर तुम्ही भीमसेनी कापूर घ्या किंवा मग साधा कापूर घेतला तरी चालेल. तर 3 ते 4 आपल्याला कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि त्या एका प्लेटमध्ये घ्या किंवा मग तुम्ही ज्या गोष्टीमध्ये कापूर जाळत असताना, म्हणजे एखादी धूपदाणी किंवा एखादी पंती असेल ते ती घेऊ शकता, त्यामध्ये ह्या वड्या ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला एक तमालपत्र लागणार आहे. तमालपत्र घ्यायचं आहे, त्याचबरोबर एक काळी मिरी घ्यायची आहे. ह्या दोन्ही वस्तू घेताना आपल्याला व्यवस्थित घ्यायच्या आहेत, कुठे खराब असतील अशा घ्यायच्या नाहीत. आता बघा, कापराच्या वड्या आपल्याला अगोदर पेटवायच्या आहेत आणि कापराच्या वड्या पेटवल्यानंतर त्यामध्ये आपल्याला पहिल्यांदी ही काळी मिरी टाकायची आहे. काळी मिरी टाकल्यानंतर आपल्याला जे तमालपत्र आपण घेतलेलं आहे तर त्याला एका साईडने कशाने तरी पकडायचं आहे, म्हणजे ते तमालपत्र एकदा आपण त्यात म्हणजे त्या प्रज्वलित केलेल्या कापरावर जर पकडलं तर ते लगेच पटकन जळतं, त्यामुळे मग ते आपल्याला हाताला चटका लागण्याची भीती लागू शकते. त्यामुळे ते तमालपत्र आपल्याला कशाने तरी पकडायचं आहे आणि त्या प्रज्वलित केलेल्या कापरावरती धरायचं आहे.
तर बघा, हे जे तमालपत्र आहे तर ते आपल्याला हातात धरून जी काही आपली इच्छा आहे तर ती आपल्याला इच्छा बोलत बोलत हे तमालपत्र जाळायचं आहे. आणि पहा, हे जे तमालपत्र आपण हातात धरलेलं आहे ते जोपर्यंत जळत आहे तोपर्यंतच आपल्याला आपली जी इच्छा आहे तर ती पटापटा बोलून घ्यायची आहे. आणि इच्छा बोलून झाल्याच्या नंतर ते तमालपत्र जे आहे ते कापरावरती आपल्याला टाकून द्यायचं आहे. आणि ते मधली जी काही धूर निघणार आहे, म्हणजे जे काही ते त्यापासून जे काही सकारात्मक ऊर्जा जी निघणार आहे तर त्यामुळे आपल्या घरातील जे दोष आहेत ते सर्व नष्ट होऊन जातील आणि त्या आपल्या घरातील अडचणी संकट हे दूर व्हावेत अशी सुद्धा प्रार्थना आपल्याला करायची आहे. तर बघा, आज संध्याकाळी आपण हा उपाय करायचा आहे. पौर्णिमा जरी 2 वाजेपर्यंत असली तरी सुद्धा आपण हा उपाय संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी उपाय करताना मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका येऊ देऊ नका. आपला उपाय यशस्वी ठरेल की नाही अशी कुशंका आपल्या मनामध्ये येऊ द्यायची नाही. जर आपल्या मनामध्ये अशी शंका आली तर आपला उपाय केल्याचा काही फायदा होत नाही. त्यामुळे आपण उपाय करताना असं मनामध्ये विश्वास ठेवायचा आहे की हा उपाय केल्याने बघा, माझ्या घरामधले जे दुःख दारिद्र्य सर्व नष्ट होऊन जाणार आहे आणि माझ्या घरामध्ये सुखसमृद्धी निर्माण होणार आहे, अशीच भावना आपल्या मनामध्ये असायला हवी. तर हा उपाय आपल्याला अशा प्रकारे करायचा. आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता आहे, जी अलक्ष्मी आहे तर ती बाहेर जाऊ दे आणि बाहेरची लक्ष्मी घरामध्ये येऊ दे अशी प्रार्थना आपल्याला त्या देवासमोर बसून हे वस्तू आपण जाळणार आहे तेव्हा करायची आहे. बरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. हा जप जर आपण केला तर पहा, आपल्या घरातून हे जे मंत्र आपल्या तोंडातून बाहेर पडतात, ह्या मंत्रामुळे आपल्या घरामध्ये जी निगेटिव्ह एनर्जी असते तर त्या एनर्जीला त्रास होत असतो आणि ती घरातून बाहेर जाण्यास मदत होत असते आणि त्यामुळे ती असे काही मंत्र ऐकू शकत नाही आणि आपल्या घरात जे काही दोष असते ते दूर होण्यास मदत होते. अशा प्रकारे आपल्याला हा उपाय आज संध्याकाळी नक्की करायचा आहे, आवर्जून करायचा आहे. जरी पौर्णिमा 2 वाजेपर्यंत संपली, जर तुम्ही 2 वाजेपर्यंत हा उपाय करू शकलात तर 2 वाजेपर्यंत करा. जर नाही शक्य झालं तर संध्याकाळी हा उपाय आपल्याला नक्की करायचा आहे. तर चला, इथेच करते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.